प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. मी सर्वप्रथम जे आहे काँग्रेस पक्षानं जे आहे बारामतीच्या या निवडणुकीमध्ये माघार घेतली त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. त्या संदर्भात प्रयत्न तर सुरू होते. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई त्यासुद्धा खरगे साहेबांशी बोलल्या. त्यानंतर आमचे काही आमदार आणि मंत्री हे हर्षवर्धन सपकाळ जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याकडे गेले. मी स्वतः त्यांना फोन केला, त्यांना विनंती केली आणि मग त्यांनी जे आहे त्या विनंतीला मान देऊन त्या निवडणुकीतून माघार घेतली. त्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे साहेब, हर्षवर्धन त्या सगळ्यांचे आणि ज्यांनी माघार घेतली ते उमेदवार त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आज माघार घेतली याचा अर्थ असा आहे की त्याने रस्ता तुम्हाला मोकळा करून दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच ही मतं जी आहेत आता सुनेत्राताई पवार यांच्या घड्याळावर जी आहे ती मतं पडणार आहे. आता लेटेस्ट मला काही माहिती नाही, परंतु जय पवार जे आहे ते स्वतः बारामतीमध्ये बसून लोकांची समजूत काढून अनेक जणांच्या उमेदवारा मागे घेण्यासाठी त्याने प्रयत्न ते सुरू होते. कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले. साधारणपणे मला असं वाटतं मी 1:30-2च्या दरम्यान त्यांच्याशी बोललो. तोपर्यंत जवळ 18-20 लोक उमेदवारी दाखल केली होती, त्यांनी माघार घेतलेली होती आणि त्यानंतरही ती प्रक्रिया जी आहे ती सुरू होती. एकूण काय तर मोठे जे पक्ष ज्यांना आपण म्हणता येईल राज्य व्यापी किंवा देशव्यापी आहे, काँग्रेस देशव्यापी आहे, अशी सगळीच आहेत. काँग्रेस आहेत. पवारसाहेबांनी आणि सुप्रियाताईंनी तर सुरुवातीलाच जाहीर केलं की आम्ही काही उमेदवार उभा करणार नाही. उद्धवजी ठाकरे यांना स्वतः सुनेत्राताईंनी फोन केला. त्यांनी सांगितलं की यावेळेला म्हणजे निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी स्वतः बोललो येतो तुमच्याकडे, त्यामुळे काहीच आवश्यकता नाही, या कामासाठी तरी नको, कारण अगदी मनमोकळेपणाने आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काँग्रेसचा प्रश्न होता तो सुद्धा आता सुटलेला आहे. BJPचे जे आहेत नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. मुख्यमंत्री स्वतः पाठीशी उभे राहिले. एकनाथराव शिंदे फॉर्म भरण्यासाठी आले. चंद्रशेखर बावनकुळे फॉर्म भरण्यासाठी आले. रामदासजी आठवले यांनी पाठिंबा दिला. जानकर यांनी पाठिंबा दिला. हाके निवडणुकीला उभे राहणार होते, त्यांनी माघार घेतली. एकूणच काय की सगळ्यांनी जवळपास जे आहे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळं मी या सगळ्यांचेच मी आभार मानतो.